नांदेड शहरातील NSB कॉलेजच्या मुख्यद्वारासमोर अचानक रस्त्यात पडला आहे मोठा खड्डा। या खड्ड्यामध्ये अडकली आहे 4 व्हीलर कार। सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। कार काढण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न सुरू आहेत। 4:09 इथं पोहोचलो आणि सोबत आमची महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा, पूर्ण DMC जेवढी यंत्रणा सर्व आपल्याकडे कार्यरत झाली आहे। इथं आल्यानंतर असं दिसलं की सगळी कार एक आमच्या माननीय प्रोफेसरची आहे, टीचर आहे। ते गाडी बाहेर काढताना अचानक एक टायर त्याचं खड्ड्यामध्ये गेल्यामुळं ते पूर्णच गाडी तिथं मध्ये खड्ड्यामध्ये गेली होती आणि महापालिका यंत्रणेद्वारे फायर ब्रिगेडची यंत्रणा राहू दे, आमच्या DMC महापालिकेने सर्वांनी मशगत करून 2 JCB सहाय्याने त्याला आम्ही कारवरी काढलेली आहे। कशामुळे झालं, काय आहे तर घेतली असता असं मला कळालं की सदरी इथं एक जुना नाळा होता, ज्या काळांतरानं अलिप्त झालेला आहे आणि ते काही वर्षानंतर ते पोकळ झाल्यामुळं सदरी कार बंदी केलेली दिसून येते। रस्ता कोण बनवला होता? हा रस्ता थोडासा डिस्प्यूटच आहे। इथलं जे फ्लॅटधारक आहे याच्या लेआउटमध्ये रस्ता करण्यासाठी भाग पडायचं होतं, पण महापालिका जेव्हा जेव्हा इथं काम करायला येते तेव्हा एक व्यक्ती येऊन सांगते ही जागा माझी आहे, त्यामुळे हा रस्ता कोणी केलेला नाही। हे स्वफूर्तीनं लोकांनी आपल्या GSB आणि JCB म्हणून टाकून रस्ता तयार केलेला आहे।